Audio Jungle. नमस्कार. 2 दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये रुई ढोकी शिवारात एक जळालेल्या अर्धावस्थेत महिला सापडली होती. तर त्या महिलेचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत. ढोकी पोलीस स्टेशन येथे उभा आहेत आपण. या एरियामध्येच येतं ते. म्हणजे आता ॲक्च्युली काय झालं आहे ती मी परिस्थिती माझ्या डोळ्यानं पाहिली, त्यामुळं माझं मन थोडंसं हे झालं आहे. तर आपण याच्याशी चर्चा करूयात. काय सांगाल, कुठून आले आपण? मी पिंपरी चिंचवड वाकड या ठिकाणाहून आलेलो आहे. बरं, ती महिला आपली कोण होती? ती माझी भाऊजाई होती, माझी मावशी आहे ही, आणि हा माझा मावस भाऊ आहे, याची ती वाईफ होती. अच्छा, म्हणजे तुमची मिसेस होती का? बरं. आता ती ज्यावेळेस मिसिंग झाली त्यावेळेस माझी मावशी माझ्याकडे आली आणि मला म्हणली की मुलगी घरी आली नाही. तर मग आम्ही शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही CCTV चेक केले. त्या CCTVमध्ये कळालं की एक वॅगनर आहे आणि ही पाठीमागं बघत आहे त्या वॅगनरकडं. त्याचं आम्हाला ते डाऊटफुल वाटल्यानंतर आम्ही ती पुढच्या लेंथमध्ये परत चेक केल्यानंतर तीच वॅगनर आणि मुलगी वॅगनर पुढे आणि मुलगी पाठीमागे ते दिसल्यानंतर आम्हाला अजून डाऊट आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि सांगितलं की हा मुलगा जो आहे ही गाडी. म्हणजे तुम्ही मिसिंग कंप्लीट केली लगेच? हो, मिसिंग कंप्लीट त्याच दिवशी केली, पण संध्याकाळी 6-7च्या टायमिंगला केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं की याच्यावर आमचा डाऊट आहे, तुम्ही याच्यावर सर्च करा. मग त्यांनी सर्च केल्यानंतर आरोपीला पकडलं त्यांनी. अच्छा, आरोपीला पकडलं का? मग ठीक आहे. मावशी काय सांगाल, काय झालं ते नेमकं? काय सांगू आता, काय तो काय सांग. मी कामावर गेले होते. मग कामावर गेले तर मग मला मुलाने फोन केला. शाळेत पोरगं होतं थांबलेलं. 11:30ला शाळा सुटत होती. मला घरी येऊस तर 12 वाजले. मग मी घरी आले. ह्यानं फोन केला मला आई पोरला गेला, राणी काय गेलीच नाही, तू जाऊन पोरला घेऊन ये. मग मी घाई उठले, माझ्यासोबत कुणीच नव्हतं. मग मी माझ्या मुलाकडे गेले. त्याला म्हणलं चल म्हणजे बाई ही पोरगी काय आलीच नाही राणी अजून घरी. मग मी त्याला घेऊन गेले. तिथून पुढं मग ते आम्हाला कळलं. बरं, राणी त्यांना काय मूल वगैरे आहे का? हो, आहे ना. एक मुलगी आहे, त्या आता 3रीला मुलगी आहे त्याच शाळेमध्ये, आणि मुलगा 1लीला आहे. तर आपली शासनाकडे काय मागणी आहे आता? माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे, जे काही असे क्रूर हत्या केलेली आहे त्याला कडक कारवाई झाली पाहिजे, आणि माझ्या मते तर त्याला फाशी झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणारच नाही. तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये घटना घडते, त्याचे CCTV फुटेज सापडले. त्या महिलेला एक लहान मुलगी आहे, एक लहान मूल आहे, आणि हे असे कृत्य राक्षसी वृत्तीचे घडायला लागले आहेत महाराष्ट्रात. पुरोगामी महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र. पण याच महाराष्ट्रात रोज दिवसेंदिवस हत्या वाढत चालल्या आहेत, बलात्कार वाढत चाललेले आहेत, खून मर्डर व्हायला लागलेले आहेत. आणि एवढं निष्कृष्य कृत्य केलं त्या माणसानं की त्या महिलेला अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या अशा आरोपीला शासनाने कडक कारवाई करायला पाहिजे, की त्याला फाशी द्यायला पाहिजे. आणि हे असे कृत्य पुन्हा भविष्यात कुणी करणार नाही. कारण काय झाले, कायद्याचा लोकांवर नियंत्रण राहिलेलं नाही. लोक असं बेसावधगिरी आणि माजल्यागत हे झाले आहेत. तर यांच्यावर कठोर शासन व्हायला पाहिजे. तर आपण मिसिंग झाली पुण्यामध्ये. हो, बरोबर. तर आपल्याला कसं कळलं की ह्या ढोकीच्या एरियामध्येच आहे, आणि ढोकी पोलिसांनी आपल्याला कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली किंवा कसं आपलं हे केलं? वाकड पोलीस स्टेशनच्या सहकार्याने, वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी जे आहेत, पोलीस कर्मचारी, की त्यांनी सांगितलं की जी बेपत्ता झालेली महिला आहे तर तिची बॉडी आम्हाला ढोकी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे, आणि ही बॉडी तुमची आहे का फक्त कन्फर्म करा. म्हणजे तुम्ही फक्त हो, कन्फर्म ओळख पट्टी का बघा. त्या दृष्टीने आम्हाला ते फोटो बघण्यात दाखवण्यात. तुम्हाला फोटो पाठवले का? हो, फोटो म्हणजे त्यांच्याच मोबाईलवर त्यांनी आम्हाला दाखवले. आता बघताच कळालं की ही आमचीच बॉडी आहे म्हणून, आमच्याच यांची. त्याच्यानंतर मग आम्ही इथं सकाळी 4:30ला इथं आलो. अच्छा, म्हणजे ढोकी पोलीस स्टेशनला आलो. त्याच्यानंतर इथं आलेलं आम्हाला भरपूर पोलीस सहकार्य इथून भरपूर मिळालं, आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप मदत झाली. आणि त्यांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं, ते एवढं म्हणले की याला आम्ही लाईफ लावणार, म्हणजे लाईफच लावणार. त्यांच्या दोन्ही पोलीस स्टेशनचे आमच्याकडून तत्परतेने एकदम त्यांचा धन्यवाद. आणि तर यांना वाकड पोलीस स्टेशनमध्ये यांनी मिसिंग कंप्लीट केली होती. मिसिंग कंप्लीट केल्यानंतर
ढोकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बॉडी सापडल्यानंतर ढोकी पोलीस स्टेशनचं कॉम्बिनेशनमध्ये यांना ती बॉडी तिथं आहे म्हणून कळलं. इथं आल्यानंतर यांना ढोकी पोलीस स्टेशनने खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे व त्यांचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.